प्रकरण पहिले. मुंबईतील डोंगरीचे कारागृह. 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा तुम्हास लागू झाली आहे. हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इंग्रजांनी तुम्हास फ्रान्सच्या हातात दिलेच पाहिजे अशी सक्ती करता येत नाही असा निकाल दिला आहे. मला सांगितले. ठीक आहे, मी हेगच्या आशेवर अवलंबून राहिलोच नव्हतो, पण मला हेगचा निकाल पाहावयास मिळेल का? ती गोष्ट माझ्या हातात नाही. मला तुमच्यासाठी जे शक्य ते मी करेन. तथापि ही आम्हा तिराहितांची ऐकताच विव्हळ करणारी बातमी आपण ज्या धैर्याने आता ऐकून घेतलीत ते धैर्य माझ्या सहाय्यासाठी अडून बसेल असे मला वाटत नाही. ते गृहस्थ मनापासून कळकळून म्हणाले. ही किंवा असल्या बातम्या मलाही भयंकर वाटत नाहीत असे थोडेच आहेत, परंतु प्रथमच समजून उमजून या संकटास तोंड देण्याचा आम्ही निर्धार केला असल्याने मन एका प्रकारे निर्ढावून गेल्यासारखे झाले आहे. आपणही माझ्या स्थितीत असता तर हेच धैर्य, याच विवेकाच्या बळाने आपणही धरू शकता. आपल्या सहाय्याविषयी आणि सहानुभूतीविषयी मी आभारी आहे. इतक्या कोणी आल्याचा आवाज आला. ते गृहस्थ चटकन माझ्या खोलीत पुढून निघून दुसऱ्या दिशेने आपल्या कामास निघून गेले. मी आपल्या कोठडीत मागे सरकून उभा राहिलो. मनात 50 वर्ष हा शब्द गुंतत होता. लगेच ज्यांच्या येण्याचा आवाज झाला होता ते लोक आले. अधिकाऱ्याने माझे दार उघडून मला जेवण वाढवले. हेगच्या निकालापर्यंत मला बंदिवानाचे जेवण वा वेश देण्यात आला नव्हता. त्याप्रमाणे आजही बंदिवानाचे जेवण नव्हते, कारण कदाचित अजून सरकारी हुकूम आला नसेल. मी जेवण जेवताना हेतुपूर्वकच चांगले पदार्थ खाल्ले नाहीत. अधिकारी म्हणाला, का रावसाहेब, आज जेवत का नाही? जेवतो तर, पण असेच पदार्थ जेवतो की जे सगळ्या बंदिवानास मिळतात. कोणी सांगावे, उद्या बंदिवानात काम करण्यासाठी आम्हा जावे लागणार नाही म्हणून. सदन्न कधी मिळेल कधी नाही, पण कदन्न मात्र नेहमीचे खरे. म्हणून त्यांची मैत्री करून ठेवली असता ती चिरकाल उपयोगी पडेल. मी हसून म्हणालो. अधिकारी उतावळेपणाने म्हणाला, छे छे, असे कधी होणारच नाही. तुम्ही फ्रान्समध्ये परत जाणार असा हुकूम देखील आला आहे असे मी ऐकतो. तुम्ही बंदिवानात काम करणार रावसाहेब? ईश्वर असे कधी करणार नाही. तोच एक शिपाई धावत येऊन म्हणाला, हवलदारजी साहेब आता है. दार खाडकन बंद झाले. जेवणवाडीत लोक पुढे गेले. सुपरिटेंडंट आला व मला रितसर पण सहानुभूतीच्या शब्दात सांगण्यात आले की यापुढे तुम्हाला बंदींचे कपडे व अन्न मिळेल. तुमची 50 वर्षाची शिक्षा आजपासून लागू झाली आहे. मी उठलो. माझे घरचे कपडे उतरले. बंद्यांचे कपडे घेतले व अंगात घालू लागलो. मनात चर्र झालं. हे कपडे बंदिवानाचे कपडे जे आज अंगावर चढत आहेत ते आता पुन्हा कधी उतरणारे नाहीत. या कपड्यातच आपले प्रेत बाहेर काढले जाणार. पुसट विचार, पण मन उदास्य झाले. तो सुपरिटेंडंट काही इकडे तिकडचे बोलत होता. त्याशी संवादात मनास बरेच निमग्न झाले. इतक्यात एक लोखंडी बिल्ला आणून शिपायाने हातात दिला. हा तो बंदिवानाच्या छातीवर रुळणारा क्रमांक. त्या बिल्ल्यावर बंदिवानाची सुटकेची मिती दिलेली असते. माझी मिती? मला सुटका तरी आहे का? का मरण हीच माझ्या सुटकेची मिती? काही औत्सुक्य, काही निराशा, काही विनोद अशा मिश्र भावनेने मी बिल्ल्याकडे पाहिले. सुटकेचे वर्ष 1960 इसवी. क्षणभर त्याचा अर्थ काहीच प्रकाशला नाही. क्षणात त्यातील भयंकर अर्थ प्रकाशला. शिक्षा 1910व्या वर्षी व सुटका 1960व्या वर्षी. निष्ठुर विनोदाने म्हणाला, काही चिंता नाही. दयाळू सरकार तुम्हाला 1960 साली सोडीलच सोडील. मी उपहासात म्हणालो, पण मृत्यू अधिक दयाळू आहे. त्याने मला त्यापूर्वीच सोडून दिले तर? दोघेही हसलो. तो सहज हसला. मी प्रयत्नपूर्वक हसलो. सुपरिटेंडंट आणखीन काही चर्चा करून गेला. मी खाली बसलो. सर्वजण निघून गेले. मी व माझी शिक्षा असे दोघेच एकटे उरलो.
व त्या उदास कोठडीत एकमेकांच्या तोंडास तोंड देऊन निरखू लागलो. ह्या पुढील त्या दिवसांची कहाणी व अंतःकरणातील खळबळ आम्ही सप्तर्षी ह्या कवितेच्या पूर्वार्धात वर्णिलेली त्या पुस्तकात प्रसिद्ध झालेली आहे. दुसरा दिवस. आत्ताच उजाडले. जमादार येऊन म्हणाला, जरी तुमची शिक्षा सुरू झाली आहे तरी तुम्हास पूर्वीप्रमाणेच सकाळी व्यायामासाठी खाली फिरावयास न्यावयाचे म्हणून साहेबांनी सांगितले आहे. मी व्यायामास खाली उतरलो. इकडे माझ्या खोलीची कसून झडती घेण्यात आली. माझी आजपर्यंतची सर्व पुस्तके व सामान नेण्यात आले. शिपायांच्या पहाऱ्यास डोंगरींच्या तुरुंगातल्या मधल्या चौकात मी हळूहळू फेऱ्या घालीत होतो. माझी ती बॅरिस्टरी वस्त्रे जाऊन आज अगदी बंदिवानासारखीच खरबरीत बंदिवासाची वस्त्रे माझ्या अंगावर होती. त्या वस्त्रात बॅरिस्टर दिसलो तरी कसा या कुतूहलाने बहुतेक व खऱ्याच समवेदनेनेही थोडेसे असे बरेच लोक रुग्णालयातून, वाटेतून, खिडक्यातून नाही तेच काम काढून तेथून जाताना मला पाहत होते. डोंगरीचा तुरुंग मध्यवस्तीत आहेसे वाटते, कारण आजूबाजूस किंचित दूरवर उंच उंच चाळी व घरे दिसतात. तेथे व्यायाम घेत असता प्रत्यही त्या चाळीतून व खिडक्यातून बायका पुरुषांचे थवे थपकत उभे राहत व मी व्यायाम संपवून परत जाई तो आपापसात कुजबुजत असत. पोलिसांची दृष्टी चुकवून केव्हा केव्हा मीही त्यांचे नमस्कार स्वीकारून प्रतिप्रणाम करीत असे. मनात त्यांची ही पूज्यबुद्धी पाहून कधी बरे वाटे, पण कधी असे विचारे. एकदा पोलिसांनी समोरच्या एका घरवाल्यास धमकाविल्याची बातमी मला कळली. तेव्हा आपणासाठी इतरांस पीडा होऊ नये म्हणून मी शक्यतो खाली पाहून निर्धारा घालीत असे. या व्यायामाच्या वेळी योगसूत्रांचा पाठ तोंडाने म्हणावा व नंतर त्यातील एकेका सूत्रावर विचार करून त्याची छाननी करीत असावे. आजही त्या दिनक्रमाप्रमाणे तशा विचारात गुंतून मी व्यायाम करीत असता बखत पुरा हुआ, चलिये म्हणून माझ्यासाठीच नेमलेल्या एका हवालदाराने सांगितले. मी जिना चढून वरच्या त्या माझ्या कोठडीत गेलो, पण जो विचार करीत होतो त्यातच गुंगून गेल्याने तसाच बसून राहिलो. बराच वेळ त्या निमग्नतेत गेला. तोच पुन्हा दार खडबडले आणि एका बंदिवानाचे डोक्यावर वळलेल्या चऱ्हाटाचे एक गुंडाळे देऊन एक हवालदार आत आला. माझे चित्र विचार करिता करिता निवांत झाले असल्याने मी क्षणभर तसाच डोळे उघडून निश्चित होतो. ते पाहून तो हवालदार म्हणाला, रावसाहेब चिंता करू नका, ईश्वर तुमचे दिवस पार पाडील. तुमच्यावरील संकटाला परमेश्वर साक्ष आहे. माझ्या कुटुंबातील मंडळींच्या डोळ्यासही पाणी आले, पण आपण तरी कधीही डगमगणार नाही अशी हमी मी सगळ्यास मोठ्या गर्वाने दिली. मग हे काय, चिंता करू नका. या त्याच्या सद्हेतुपूर्वक समजविण्याचा परिणाम मात्र अगदी उलट झाला. चिंता करण्यासारखे काहीतरी घडले आहे हे मला स्पष्ट आठवले. मनास किंचित बोचल्यासारखे झाले. मी म्हटले, हे चराट कसले? हवालदार बरेच हसू आणून, ते काही नाही, उगीच आपला कायदा म्हणून काही काम आणून ठेवायचे होईल ते करा, त्याची चिंता मुळीच नाही. त्याने ते चराट खाली काढले, त्याचे तुकडे तुकडे केले व ते उचलून ठोकून पिंजून त्याचा परत काथ्या कसा करायचा हे मला त्या बंदिवानाकडून दाखवले. तर मग ही सक्त मजुरी. जगातील काथ्याकूट. चल दे तोंड तिला. काथ्या कुटाक्याचा इतकेच ना. हा रे वेड्या मना, त्यात हलके पण हे काय आहे? आयुष्य व्यर्थ जाते. अरे हे आयुष्य ही स्वतःच एक काथ्याकूट आहे. पंचमहाभूतास पिळून वळून हे आयुष्याचे चराट वळावयाचे, तेच ते तंतू जोडून लांबवीत बसायचे व शेवटी सडत आले की मृत्यूच्या मोगरीने कुटून पुन्हा काथ्या करून पंचमहाभूतांच्या ढिगात मिसळून द्यायचे. सकाळ झाली की संध्याकाळ आणि संध्याकाळ झाली की सकाळ. सगळी काथ्याकूट. आपण वनस्पती खात खात जगावायचे, जगत जगत मरावायचे. मरताच त्या हाडामासात वनस्पतींनी खावायचे. सगळी काथ्याकूट. तेजो मेघाची सूर्यमाला
सूर्यमालेची पृथ्वी, पृथ्वीची एका त्या धूमकेतूशी टक्कर उडाली की पुन्हा तेजोमय सगळी काथ्याकूट. तशीच त्याचाच अवश्य व अपरिहार्य भाग म्हणून हे वळलेले चऱ्हाट उकलून कुटण्याची आमची काथ्याकूट. जर ती महान काथ्याकूट महत्त्वाची असेल तर तीत आयुष्य व्यर्थ जात नसेल, तर ही एक छोटीशी काथ्याकूट कर्तव्यच आहे. कारण त्या महान काथ्याकुटीचा हाही एक अपरिहार्य घटक आहे, कारण तो घडत आहे. मी काथ्या कुटू लागलो. तो हवालदार व बंदिवान मला काम येते की नाही ते पाहण्याच्या निमित्ताने तेथेच उभे राहिले आणि मला करमणूक करण्यासाठी इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलू लागले. महाराज माहीत नसेल की याच खोलीत टिळक व आगरकर यांना शिक्षा झाली तेव्हा ठेवण्यात आले होते. ते आपापसात वाद करीत तेव्हा मोठमोठ्याने बोलत. केव्हा केव्हा त्यांना हळू बोला म्हणून बजावावे लागे, पण ते ऐकत की परत तुमच्यावरच रागावत. वादाच्या भरात खंड पडल्याने ते थोडेसे त्रासत, पण पुन्हा हळू बोलू लागत किंवा चुप्प बसत. आणखीन कोणी यायचे वर्तमानपत्रकार. हो, तुम्ही म्हणता तेच लेले म्हातारे कुबडेचे होते नाही, तेही येथेच साध्या बंदीत असत. त्यांची बुद्धी मोठी कल्पक. इकडे ढेकूण फार झाले होते. लेले अगदी त्रासून जात. एक दिवशी बामणाने केले काय की साधी बंदी असल्यामुळे त्यांना जी घरची वस्त्रे मिळत त्यातील एक अगदी पातळ व घट्टशी चादर घेतली व तिची उशी करतो अशी एक आच्छादनाची पिशवी शिवू लागले. आम्ही सहजच विचारले, शास्त्री बुवा हे काय शिवता? साहेब रागावेल. ते म्हणाले, थांबा तर खरे, तुम्हाच ढेकणांचे एक मी रामबाण औषध शोधून काढले आहे ते देतो. थोड्याशा तासांनी ती पिशवी पुरी झाली आणि पाहता पाहता बामण तीत घुसून गेला. केवळ डोळ्यांची व नाकाची तेवढी भोके उघडी. बाकी डोक्यापर्यंत त्या पिशवीत एखाद्या गादीसारखा घुसून व आतून तिचे तोंडाचे कसे ओढून. बामण संध्याकाळी जो निजला तो सकाळी ठोठावले तेव्हा जाग. तेव्हापासून त्यात ढेकूण रात्री डसला असेल तर शपथ. दिवसा ती पिशवी उफरटी करून उन्हात ठाकीत व रात्री तीत घुसून घोरत पडत. टिळक बरोबर येथे होते. त्यानंतर पुन्हा कधी होते का? होते तर, पण त्यावेळेस त्यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याच खोलीत ते असत. एक दिवस ढेकणांनी डसून रात्रभर झोप येऊ दिली नाही. मी सकाळी दार उघडले तेव्हा पाहतो तो टिळक ढेकूण मारीत बसले आहेत. मी म्हटले, काय रावसाहेब बरे आहे ना? ते शांतपणे हसत म्हणाले, बरं आहे तर. केवळ जमादार, काल साऱ्या रात्रभर झोप नाही. थोडे आत तर या, बघा ही तुमची पाळलेली जनावरे. मी पाहतो तो ढेकणांच्या रांगा भिंतीशी चाललेल्या आहेत. पण काय हो तात्यासाहेब, हे जे राजकीय काम तुम्ही हाती घेतले आहे हे सिद्धीत जाईल का हो? हवालदार इत्यादी सर्व मंडळी गेली. पुन्हा मी व माझी शिक्षा दोघे एकमेकांची ओळख करून घेत समोरासमोर उभे राहिलो. ती ओळख पुरी होत चालली. आता काही एक संशय उरला नाही. आशा नव्हती तरी हेगच्या निकालात क्वचित सुटू हा संभव होता ते संपले. आता हे निश्चित की हा सारा जन्म अशाच कोणत्या तरी कोठडीत सडत जाणार, तर मग त्यासही तोंड दिले पाहिजे. दुसरं काय? प्रतिकूल तेच बहुधा घडेल. माझ्या या कष्टमय हेतुपूर्वक स्वतःवर कोसळून घेतलेल्या संकटाचे पर्वताखाली चिरडलेल्या आयुष्यात जर कोणता एखादा नियम अतिशय कडू पण अतिशय हितपरिणामी झाला असेल तर तो सदोदित प्रतिकूल तेच घडेल हे गृहीत धरून त्यास तोंड देण्याची मनाची सज्जता करून ठेवणे हाच होय. ज्यांचा सर्वतोपरी असहाय्य अशा कालात, देशात वा परिस्थितीत जन्म झाला असेल आणि तरीही त्या परिस्थितीशी भयंकर झुंज खेळून तिला चित करून तिच्या छातीवर उभे राहून कोण्या नवयुगाची, कोण्या महान ध्येयाची उषा ज्यांना पाहावयाचे असेल त्यांना प्रतिकूल तेच बहुधा घडेल हे गृहीत धरून त्यास तोंड देऊ. या नियमांचे हे हलाहल प्यायलाच पाहिजे. प्रतिकूल तेच घडणार आणि मी त्यास तोंडही देणार असा निर्धार केला असता क्वचित अनुकूल तेच घडेल, तर अर्थातच काही एक हानी न होता उलट तो अनुकूलांचा आनंद
द्विगुणित होतो. पण अनुकूल तेच घडेल अशी आशा लालसा करीत बसले असता जर प्रतिकूल घडले आणि असहाय्य पिढीत जन्मलेल्या जीवनात तोच संभव अधिक, तर मात्र एकाएकी निराशेच्या कोसळणाऱ्या पहाडाखाली धैर्याचा चक्काचूर होऊन गेल्याविना सहसा राहत नाही. सिद्धीच्या मानस सरोवरावर क्रीडा करण्याचे ज्या पिढीचे भाग्य असेल ते राजहंस सुखेनैव मुक्ताफळ भोजन करून बिसतंतूचा फराळ करो. परंतु प्रयत्नांच्या मृत सरोवराच्या विषारी प्रदेशातून ज्या पिढीस मार्ग कंठावयाचा आहे तिने प्रतिकूलाची लोखंडाचे चणेच खावायची व पचवायची सवय ठेवली पाहिजे. भयंकर आघात. परंतु प्रतिकूल तेच घडेल हे गृहीत धरण्याची थोडी सवय व शक्ती असलेल्या माझ्या मनास मूर्छना यावी इतका भयंकर आघात एकाएकी झाला. लंडनला धरले तेव्हाच मी गृहीत धरले की अंध मनाला 25 वर्ष काढावी लागणार. मार्सेलिसला पुन्हा धरला गेलो तेव्हाच की जेव्हा सर्व शिक्षित जगत मी फ्रान्सला परत दिला जाणार म्हणून निश्चितपणे म्हणत होते, पुन्हा मी गृहीत धरले की बहुधा फाशी जावे लागणार. पण अंती त्या दोनही गृहीत निराशा खोट्या ठरून त्या दोघांपैकीही एका अर्थी भयंकर अशी तिसरीच निराशा दत्त म्हणून पुढे ठाकली. 50 वर्ष शिक्षा. अशा एकांत व उदास कोठडीत एकटा 1 तास जो वाजे तो मोजीत जन्म काढावयाचा. ठीक तर मग काढूया. हेकचा निकाल होण्याचे आधीच 25 वर्ष कशी काढावयाची याचे एक मनोमय चित्र मनात खेचलेच होते. त्यात जे माप धरते होते तेच आता द्विगुणित करावयाचे. ह्या 25 वर्षात ज्याच्या योगाने जन्म सार्थक व्हावे आणि ज्याचे अर्पणाने मातृभूमीचे ऋण अल्पस्वल्प तरी हलके होऊन मनुष्य जातीची काहीतरी विशिष्ट सेवा घडावी, असे या निसहाय निस्साधन व निरुत्साह एकांत बंदिवासात कोणते कृत्य करता येणार. रालेपासून क्युरोपॉटकिनपर्यंत अनेक थोरथोर बंदिवानांची चरित्रे आठवून पाहिली. पिलग्रिम्स प्रोग्रेस ज्याने लिहिले त्याला लेखन सामग्री तरी मिळाली होती. मला तर पेन्सिलीचा अर्धा इंच बारीक तुकडाही ठेवण्याची चोरी. मग स्टेडसारख्या बंदिवानाप्रमाणे वर्तमानपत्रात निरुपद्रवी म्हणून समजल्या जाणाऱ्या विषयांवरही लेख लिहायचे नावच नको. जवळ चिट पाखरू फिरकले नाही म्हणून प्रचार अशक्य. कागदाचा तुकडाही ठेवणे अपराध. तेथे लेखनही असंभवच. स्वतः नुसते वाचन व ज्ञानप्राप्ती करीत राहावे तरी एक पुस्तक कधीतरी कसे तरी मिळाले तर मिळणार, आणि नुसते वाचून जे सांतन झाले ते ज्ञान फळहीन वृक्षाप्रमाणे किंवा ज्याच्या पाण्याने हजारो नसो पण एका अर्ध्या तृषिताचीही तृष्णा भागत नाही वा अन्नोत्पादनाने भूक शमवली जात नाही, त्या जलाशयाच्या संग्रहाप्रमाणे केवळ वांझच नव्हे काय. मग ज्यांनी बंदिवासातही काहीतरी उपयुक्त व थोर कार्य केली त्यांच्यापैकी कोणासही जो भोगावा लागला नाही अशा या कठोर साधनहीन बंदिवासात मी कोणते कार्य करू शकणार. निश्चितपणे कळत नव्हते. पण लिहावयाचे हा निश्चय. त्या लहान वयापासून आतापर्यंत ती इच्छा तशीच मनातल्या मनात डांचत होती. कर्मक्षेत्राच्या रणधुमाळीत जरी ती इच्छा जवळाजवळ दिसेनाशी झाली होती तरी कारागृहाच्या एकांत कोठडीतील या शांततेच्या धुळीवर अंग टाकताच ती पुन्हा रुद्रोच्चर होऊ लागली. या कोठडीत सक्त कष्ट करतानाही निदान रात्री एकटी पडले असता दिवा न दिला किंवा कागदाचा वा पेन्सिलीचा तुकडा न बाळगू दिला तरीही एखादे काव्य रचता येईल. मनातल्या मनात कविता रचून पाठ करून जर त्या स्मृतिपत्रावरच लिहून ठेवत गेलो तर त्यास तरी कोणी प्रतिबंध करू शकणार नाही. सध्याच्या अत्यंत निर्दय साधनहीनतेही हे कार्य करणे शक्य आहे. आणि जर असे एखादे काव्य मला करता आले तर बंदिवासातून कधी काळी सुटल्यास व जर सुटलो तर मातृभूमीच्या चरणी या 25 वर्षांची प्राप्ती म्हणून हाही एक नवोपहार अर्पण करता येईल. तितके कार्यही काही लहान सहान नाही. मग जोवर त्यातून महत्त्वाचे कोणते कार्य शक्यतेच्या कक्षेत येऊ शकत नाही तोवर हे तरी ऐक करूया. ठरले तर
25 वर्षात एक महाकाव्य रचावयाचे. जर हेकचा निकाल विरुद्ध गेला तर बंदिवासात हातांनी सक्त श्रमांची कामे करतानाच इतर कोणत्याही साधनांच्या अभावी हे एक कार्य तरी करता येणार हे पाहून स्वभावाची कार्यपिसासा शांत झाल्यासारखी वाटली. तळमळ क्षणभर थांबली. हेकचा निकाल विरुद्ध गेला. 25 वर्षाच्या स्थळी अकल्पित भयंकर अशी 50 वर्षाची शिक्षा झाली. तरी तोच कार्यक्रम निश्चित केला. इतकेच नव्हे पण अंगीकृत महान ध्येयाच्या सिद्धिस्तव अशा निस्सहाय्य व निराश स्थितीतही अद्यापि इतके तरी करता येणारच. जीवनाचे सार्थक्य करण्यासारखे काही कार्य करणे अजूनही शक्य आहेच हे पाहून औदासिन्य कमी झाले. निष्क्रिय वैफल्याचा भयाचा भार हलका झाल्यासारखा वाटला. उतावळ्या मनाने गणनाही करून टाकली की प्रत्यही कमीत कमी 10 ते 20 कविता नव्या रचून आणि जुन्यावर आवृत्ती देऊन पाठ करण्याचा जर प्रघात ठेवला तर 1 वा अर्ध लक्ष महाकाव्य रचणे संभवनीय आहे. तर मग आजच आरंभ. प्रथम श्री गुरु गोविंद सिंहाचे चरित्र गावयाचे.